चंदीगडला येत असाल तर हे एक हॉटेल आहे थॅमस म्हणून. ते एक भारी हॉटेल आहे जरा. तिथे तुम्ही स्टे करू शकता. 1400 रुपये त्याची प्राईज आहे. रूम पण क्लीन आहेत सगळं. तर मित्रांनो मी आता या ग्रुपसोबत जॉईन करतो आहे. अक्षय एक आहे सोबत, त्यांना जॉईन करतो आता मी. आता इथून पुढे श्रीनगरला स्टॉप आहे आणि त्यानंतरच जायचं आहे. बघूया आता कसा प्लॅन होतो ते. रॉयल एनफिल्डवर एक क्लासिकवर एक आहे, इंटरसेप्टर घेऊन आला एक भाऊ, आणि हा हिमालयन येते. ही दोघं एक्सपिरियन आहेत. त्यांची नावं वगैरे नंतर सांगतो मी. आणि अक्षय एक आहे, याच्यासोबतच कॉन्टॅक्ट झाला होता माझा. आता बघूया. आणि एक एक्सप्रेस पण आहे, ती पुढे गेली. तर माझी ही राहिली. बघू आता पुढे गेल्यानंतर. तुम्ही जर हायवेला असाल आणि तुम्हाला कंटाळा आला असेल सारखं ॲक्सिलेटर देऊन देऊन, तर एक क्लॅम्प मिळतो असा. तो क्लॅम्प ऑनलाईन 300-400 रुपये भेटतो. हा असा अंगठ्याने वरती घेतला तर तो तुम्हाला जी स्पीड पाहिजे, आता मी 80ला सेट केलं तर 80लाच ती स्पीड, त्या स्पीडने गाडी जाणार. आणि समजा इमर्जन्सीला तुम्हाला कमी करायचं आहे तर खाली एक हुक आहे, तो परत तो खालचा हुक परत वरती करायचा, त्याने परत कंट्रोल होती गाडी. तर तुम्ही हे घेऊ शकता. तो गरजेचं आहे भरपूर आहे हायवेला. आणि हात पण दुखत नाही जास्त त्याच्याने. तर नुसते जागोजागी कॅमेरे बसवले CCTV आपल्यासारखंच इथं पण. मी आता चंदीगड हायवेला आहे, पण इथं एवढी गरमी आहे ना. आपलं पुणे कितीतरी बेटर आहे. सगळं वातावरण वगैरे एवढं भारी असतं आपल्या पुण्यामध्ये. इथलं वातावरण नको झालं आहे मला आता गरमीने. भयान परिस्थिती इथली. इथं ऊन पण जास्त आहे आणि ह्युमिडिटी पण जास्त आहे भरपूर. त्यामुळं राईड करायचं पण कंटाळा आल्यासारखं होतं आहे. थोडं एक तासाला थांबावं लागतं साईडला घेऊन, एवढं गरम आहे. मला थोडं आज लेट झालं निघायला, नाही तर मी लवकर निघणार होतो. पण कालचा प्रवासामुळेच जरा त्रास झाला होता, त्यामुळं मला लेटच निघावं. जरा झोप पण झाली पाहिजे लॉंग राईडसाठी. आता मी तर तसंही थांबत जाणार आहे जरा, कारण की आपली हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. आपली हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. आणि पाऊस पडतो आहे, 5 मिनटं लगेच जातो आहे, त्यामुळे रेनकोट काढावं लागतं आहे सारखं. परत रेनकोट घालावं लागतं आहे. कालचं तर व्लॉग शूट करायचीच इच्छा नव्हती. फ्लाईटवरनं आल्यावर झोप नव्हती, काय नव्हते. तसंच मी दिल्लीवरनं सोनीपतपर्यंत आलो होतो. मित्र होता तिथं माझा सोनीपतचा. सोनीपतमध्ये एक मित्र होता, त्याला भेटायचं होतं. UPवाला मित्र येतो माझा. तर त्याला भेटलो आणि मग तिथं स्टे केला, कारण की अंग वगैरे खूप दुखत होतं आणि झोप पण नव्हती कंप्लीट झाली. तिथलं काही दाखवलं नाही मी स्टेचं वगैरे, आणि कंटाळलो होतो खूप आणि लवकर झोपून गेलो होतो. माझं कालचं टार्गेट होतं दिल्लीवरून डायरेक्ट बाईक कलेक्ट करून चंदीगडला जाणार होतो, पण ते काय पॉसिबल झालं नाही. ते होणार पण नाही पॉसिबल. आणि तुम्ही जर नेक्स्ट टाईम कधी पण प्लॅन करत असाल लडाखला किंवा स्पितीचा, तर चंदीगडला बाईक ट्रान्सपोर्ट करत जावा डायरेक्ट. आणि तिथनं पुण्याहून डायरेक्ट फ्लाईट असते चंदीगडची वगैरे, तर त्याने येत जावा. कारण की दिल्ली ते चंदीगड डिस्टन्स भरपूर आहे. असं वाटतं ते 4-5 तासाचं आहे, पण ते हेक्टिक होऊन जातं पूर्ण. ट्रॅफिक वगैरे भरपूर असते दिल्लीमध्ये. मला दिल्लीतून बाहेर निघायलाच 3 तास लागले होते. त्यामुळे तुम्ही पण कधी पण प्लॅन कराल नेक्स्ट टाईम, तर दिल्लीवरनं नाही येता डायरेक्ट चंदीगडला फ्लाईटने या. तिथून बाईक कलेक्ट करून तसंच पुढं कंटिन्यू करावं लागेल. आम्ही या हॉटेलला थांबलो होतो. ते पठाणकोटच्या अलीकडेच येतं, एका अर्धा तासाच्या रस्त्यावर. आता इथून पुढं आम्ही याला जाणार आहे श्रीनगरला. श्रीनगरला पोहोचणार नाही बहुतेक, कारण की तिथं रस्ता वगैरे बंद असतो मध्येच. आता बघूया काय होतं ते. शेवटी रामबनला नाही तर उधमपूरला थांबायचा प्लॅन आहे. ॲक्च्युली सोलो राईड करायला काय नाही, पण फॅमिलीची भरपूर आठवण येते मला. मला मुलगी पण आहे एक लहान 1.5 वर्षाची, त्यामुळे तिची जास्त आठवण येते. मित्रसोबत असतील तर काय इतका आठवण वगैरे येत नाही ना, कारण की तेवढा विचार नाही करत आपण मग तसा, त्यामुळं चालून जातं. आत्ता मित्रांनो आम्ही जम्मू हायवेला आहे, जो की श्रीनगरला होतो तिथनं रोड. तर लखनपूर म्हणून एक गाव आहे, तिथं आल्यावर नेटवर्क जातं पूर्ण. कुठलं प्रीपेड चालणार नाही.
तर तुम्ही इथं आलं की इथंच हे पेट्रोल पंप आहे भारतचा, इथंच शेजारी एअरटेलचं सिम कार्ड आहे, सिम कार्ड भेटतं. सिम कार्ड घ्या आणि मगच पुढं जावा, कारण की नेटवर्क नाही बिलकुल, लोकेशन वगैरे टाकता येणार नाही. आता आम्ही एक एअरटेल सिम कार्ड घेतलं आहे, माझ्याकडे तर जिओ आहे ऑलरेडी, तर एक एअरटेल सिम कार्ड घेतलं आहे आम्ही.